पाहतोय अंजली दमानिया यांच्यासोबत आपण बातचीत करणार आहोत अगदी काही वेळातच। एकंदरीत घरगुती हिंसाचारामध्ये मुंडे दोषी आढळले आहेत, त्यानंतर अंजली दमानिया यांचं नेमकं काय म्हणणं असतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल। मंत्री धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेलेला आहे आणि या संदर्भात आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी स्वतः अंजली दमानिया फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत, आपल्यासोबत लाईव्ह जोडल्या गेलेल्या आहेत। एकंदरीत अंजलीताई, आपण पाहतोय घरगुती हिंसाचारामध्ये सुद्धा आता मुंडे दोषी आढळलेले आहेत। जे काही आरोप त्यांच्यावर करण्यात आलेले होते त्यामध्ये ते दोषी आढळलेले आहेत। काय आपली पहिली प्रतिक्रिया या कारवाई संदर्भात? काही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत अंजलीताईंचा आवाज पोहोचू शकत नाहीये, मात्र आपण पाहतोय करुणा शर्मासह मुलीला दरमहा 2 लाखांची पोटगी देण्याचा जो निर्णय आहे तो कोर्टाने यावेळेस दिलेला आहे। धनंजय मुंडे यांचा पाय मात्र आणखी खोलात आता गेला असल्याचं आपण पाहतोय, कारण कौटुंबिक हिंसाचार प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांना कोर्टाने दोषी ठरवलंय। धनंजय मुंडे यांच्या घटस्फोटित पत्नी अर्थातच करुणा मुंडे यांनी घरगुती हिंसाचार प्रकरणी केस दाखल केलेली होती आणि कोर्टाने धनंजय मुंडे यांना दोषी ठरवलेलं आहे। करुणा मुंडे यांना महिन्याला 1,25,000 पोटगी देण्याचे आदेश दिलेत, तर मुलगी शिवानीला 75,000 रुपये दर महिन्याला पोटगी द्यावी लागणार आहे। या संदर्भात आपण बातचीत करूया थेट अंजली दमानिया यांच्याकडून। अंजलीताई, आपण पाहतोय करुणा शर्मासह मुलीला पोटगीही द्यायची आहे आणि आता गेल्या अनेक वर्षांपासूनची ही जी केस होती त्या संदर्भात कोर्टाने ही कारवाई केली आहे। या कारवाई संदर्भात आपली पहिली प्रतिक्रिया नेमकी काय? कसं आहे की मी कधी कोणाबद्दलही त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल बोलत नाही, पण मला आता असं वाटतंय की एक करुणा शर्मा नावाच्या एका स्त्रीने जे इतका मोठा लढा दिलाय, गेले कित्येक वर्ष लढा दिलाय आणि त्यात जर तिला आज ही ऑर्डर मिळाली आहे तर मला कुठेतरी असं वाटतंय की त्या पापाचा घडा आता पूर्णपणे भरला होता। म्हणूनच बघा की योगायोग म्हणजे 4 तारखेला ही ऑर्डर निघते आणि काल रात्री मला ती जेव्हा मिळाली आणि मी वाचली, अतिशय धक्का बसलाय की कोर्टाने असं म्हटलंय की डोमेस्टिक व्हायलन्स झालाय की नाही, येस और नो, तर त्याच्यात पार्टली येस असं उत्तर लिहिलंय। मेंटेनन्स द्यायची गरज आहे की नाही, तर पार्टली येस असं उत्तर दिलंय आणि इतर गोष्टी देखील म्हटल्या आहेत। जसं याच्या पुढे धनंजय मुंडेंना सांगण्यात आलंय की कुठल्याही प्रकारचा डोमेस्टिक व्हायलन्स होता कामा नये असे निर्देश कोर्टाने त्यांना दिलेले आहेत। तर हे सगळं बघून असं वाटतंय की न्याय पहिल्यांदा करुणा मुंडे यांना मिळालेला आहे आणि एक स्त्री म्हणून मला असं वाटतं की हे योग्य झालंय। पण मला आता पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना सांगायचंय की तुम्ही लाडकी बहीण योजना राबवली, लाडक्या बहिणींकडनं मतं घेतली पैसे वाटून, तर आणि एक ही जी लाडकी बहीण आहे जिला आज न्याय मिळालाय, तर तुम्हाला डोमेस्टिक व्हायलन्स करणारे पुरुष जर तुमच्या मंत्रिमंडळात चालत नसतील तर 2 तासाच्या आत त्यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे। नाहीतर मला पुन्हा त्या सगळ्या बहिणींना देखील सांगायचंय की याच्या पुढे असा डोमेस्टिक व्हायलन्स करणारा मंत्री जर यांच्या मंत्रिमंडळात असेल तर बहिष्कार टाकला पाहिजे सगळ्यांनी यांच्यावर, जर 2 तासात हा राजीनामा झाला नाही तर। अंजलीताई, आपण पाहिलं या प्रकरणामध्ये अनेकदा करुणा मुंडे यांनी जे आरोप केले, पत्रकार परिषदा घेतल्या, त्या पत्रकार परिषदानंतर त्यांचे सर्व आरोप जे आहेत ते खोटे आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न झालेला होता। आपणही पत्रकार परिषद घेतली, आरोप केलेले आहेत, त्यानंतर तुमच्यावरच मानहानीचा दावा दाखल करणार असंही कळालं। त्यामुळे या प्रकरणामध्ये सुद्धा अशीच काहीशी कारवाई आपल्याला अपेक्षित आहे का? नाही, अशीच कारवाई अपेक्षित नक्कीच नाहीये। म्हणजे मला आता कोर्टाकडनं डायरेक्शन झाल्यानंतर इथे तर कोर्टाने स्ट्रेट म्हटलंय की डोमेस्टिक व्हायलन्स केलं गेलं आहे आणि कुठलाही मंत्री असं करू शकत नाही, म्हणून त्यांना मंत्रिपदाचा तातडीने राजीनामा द्यायला पाहिजे। आणि आता मी ईसीआयला इतर ऑफिस ऑफ प्रॉफिट सकट हे सुद्धा लिहिणार आहे की त्यांचं आधी जर लग्न झालं असेल ते त्यांनी डिस्क्लोज केलं गेलं नाहीये तर त्यांची आमदारकी सुद्धा रद्द करावी असं मी ऍप्लिकेशन आता ईसीआय कडे टाकणार।
निश्चितच साई, धन्यवाद. तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी. तर स्वतः अंजली दमानी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या होत्या आणि त्यांनी या संपूर्ण प्रकरणासंदर्भात त्यांची नेमकी भूमिका काय असेल हे आपल्यासमोर मांडलेलं आहे. मात्र सर्वात महत्त्वाचा मुद्दा, घरगुती हिंसाचारामध्ये मुंडे आता दोषी आढळलेले आहेत आणि करुणा मुंडे यांना पोटगी देण्याचे आदेश सुद्धा कोर्टानं यावेळेस धनंजय मुंडे यांना दिलेले आहेत. एकंदरीत आपण जर बघितलं तर करुणा शर्मा या धनंजय मुंडे यांच्या पत्नी आहेतच आणि त्यामुळे करुणा शर्मा आणि त्यांच्या मुलीला धनंजय मुंडे यांना आता पोटगी द्यावीच लागणार आहे. गेल्या कित्येक वर्षांपासूनचा जो करुणा मुंडे यांचा हा लढा सुरू होता तो आता कुठेतरी थांबलाय असं देखील आपण म्हटलं तरी वावगं ठरणार नाही.